नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत वरणगाव येथे आणि वरणगाव येथे सुधाकरजी जावडे, स्वर्गीय सुधाकरजी जावडे यांच्या घरी आलेले असताना एक अत्यंत भावनिक, एक अत्यंत भावपूर्ण असं वातावरण इथे आहे। नक्कीच माझे वैयक्तिक असोत किंवा वरणगावकरांचे असोत, सुधाकर दादा यांच्याशी खूप स्नेहल संबंध होते। एक अत्यंत मितभाषी, सीमित हास्य असलेला व्यक्ती, पण तरीही मनमिळावू सर्वांमध्ये मिसळणारा, अत्यंत धार्मिक वृत्तीचा हा माणूस, धार्मिक असेल, आध्यात्मिक असेल, भावनिक असेल, सामाजिक असेल, शैक्षणिक असेल, राजकीय असेल, अशा अनेक क्षेत्रांमध्ये ज्या माणसाचा प्रचंड असा दांडगा जनसंपर्क होता। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला आत्मीयतेनं भेटणं, त्यांच्यासोबत सीमित हास्य करणं, त्यांच्या अडीअडचणी विचारणं, असा दिनक्रम सुधाकरजी जावडे यांचा होता। सोबतच आमच्या ताई स्वर्गीय रोहिणीताई जावडे यांची सुद्धा आज प्रकर्षानं आठवण होत आहे आणि आज त्यांचे सुपुत्र शुभम आपल्यासोबत आहेत। आणि शुभम या वरणगाव नगरपंचायत निवडणुकीमध्ये, नगर परिषदेमध्ये एक उमेदवार म्हणून उभे आहेत। प्रभाग क्रमांक 1 मधून आपण उभे आहात। शुभम, सर्वप्रथम आपल्याकडून जाणून घ्यायचं आहे की राजकारणाचे बाळकडू हे तुम्हाला वडिलांकडून मिळालेले आहे, किंबहुना राजकारणापेक्षा समाजसेवेचे जे बाळकडू आहेत वडिलांकडून मिळालेले आहेत। आपण निवडणुकीमध्ये उभं आहात। एक अत्यंत भावनिक असा, अश्रुपूर्ण आणि भावना दाटून येणारा हा प्रसंग आहे। कदाचित आज दादा राहिले असते तर त्यांनी कदाचित पाहिलं असतं किंवा आज वरून ते पाहत असतील की माझा मुलगा नक्कीच जे एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं। प्रत्येक वडील, प्रत्येक आई आपल्या मुलासाठी एक स्वप्न बघते की तो आपल्या पावलावर उभा राहावा, त्याने समाजसेवा करावी, राज्यसेवा करावी, देशसेवा करावी। नक्कीच तो आनंदाचा क्षण कदाचित काही क्षणांवर येऊन ठेपलेला असताना काळानं घात केला आणि आज आपण शुभम यांच्यासोबत हितगुज साधणार आहोत। काय बोलाल शुभम? नक्कीच आईवडिलांच्या आठवणी तुम्हाला दाटलेल्या असतील, त्या भावना, त्या विचारांचा काहूर, भावनांचा काहूर नक्कीच आज आला असेल। ती अत्यंत दुर्दैवी घटना वरणगावच्या आणि आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासात ब्लॅक डे म्हणून ते एक नोंद झालेली आहे। काय म्हणाला? नमस्कार, मी शुभम सुधाकर जावडे, वार्ड क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टी पक्षातर्फे नगरसेवक उमेदवारी मी सादर केलेली आहे। वडिलांचे कामं असतील, आईनं सुद्धा समाजसेवा आणि राजकीय सेवा केलेली आहेत। माझे आई वडील ग्रामपंचायत सदस्य होते। माझी आई ग्रामपंचायत सरपंच राहून होती आणि त्यांनी विकास कामे खूप विकास केलेला आहे। यशस्वी पूर्णपणे विकास केला त्यांनी। अजून जेव्हा नगरपंचायत झाली तेव्हा प्रथम नक्कीच आपण समजू शकतो की शुभम यांच्या आज भावना खूप भरून आलेल्या आहेत आणि प्रत्येकाच्या मनात, फक्त शुभम नसेल किंवा जावडे कुटुंबीय असतील हेच नव्हे तर संपूर्ण वरणगावकरांच्या मनात ह्याच भावना आहेत की आज कदाचित सुधाकर दादा आपल्यासोबत राहिले असते किंवा ते स्वर्गातून पाहत असतील तर त्यांना सुद्धा ही बाब लक्षात येत असेल की त्यांचा मुलगा आज एका समाजसेवेच्या एका उंबरठ्यावर आहे, पण आज दादा आपल्यासोबत नाही आहे, हयात नाहीत आहे। त्यामुळे शुभम दादा यांचे सुद्धा आज शब्द अपुरे पडत आहे। पण जे प्रेक्षक आहेत आपले, त्यांना मी विनम्रतेने सांगू इच्छितो की आज बघा, शब्द नव्हे मित्रांनो, तर भावना महत्त्वाच्या आहेत आणि त्यांच्या भावना त्यांच्या डोळ्यातून, त्यांच्या देहबोलीतून आपल्याला दिसून येत आहेत की अत्यंत दुःखी आहेत, शोकाकुल आहेत। तरी एक छोटासा प्रयत्न करूया आपण की दादा, सुधाकर दादांनी सांगितलेलं आहे की समाजसेवा ही चालत राहायला पाहिजे। मला आई वडिलांपासूनच समाजसेवा शिक्षण मिळाली आहे, त्यामुळे मला त्यांच्यामुळे संधी मिळाली आहे। तुमच्या मातोश्री यांनी सुद्धा समाजसेवा केलेली आहे, विविध पदांवर त्यांनी काम केलेलं आहे, तर आईची नक्कीच प्रेरणा तुमच्या पाठीशी असेल। हो, माझी आई नगरसेविका म्हणून होती आणि वडील पण नगरसेवक होते। त्यांनी भारतीय जनता पार्टी पक्षात स्थापन झाल्यापासून
स्थापन झाल्यापासून त्यांनी पक्षनिष्ठ कार्यकर्ते होते. खरोखर म्हणतात की मरावे परी कीर्ती रूपे उरावे. त्याच पद्धतीनं जावडे दाम्पत्यानं एक मोठी सेवा केलेली आहे वरणगावकर जनतेची, लोकसेवा आणि त्या माध्यमातून समाजसेवा आणि देशसेवा. शुभम, जर जनता जनार्दनानं आपणास आता विजयी केलं तर आपल्या मनात काय विजन आहे, काय इच्छा आहे, काय कामं आहेत जी आपली इच्छा आहे की आपण हे करावं, वरणगावमध्ये हे असावं? जसं माझे वडील सगळ्या समाज एकत्र करून चालायचे तसं मी पण चालणार. जे माझे वडील सगळे एक समाज एकत्र करून चालायचे तसं माझं पण हे आहे की मी पण सगळ्यांना घेऊन सोबत चालणार आहे आणि लोकांचे जे अडचणी आहे त्या दूर करणार आहे. वसले रस्ते, गटारी, शिक्षण, दवाखाना. इथे दवाखान्याचं खूप मोठे आता प्लॅनिंग चालू आहे. जेव्हा आमचा नगराध्यक्ष आणि सीटा निवडून आल्यानंतर 100 बेडचं दवाखाना ओपन करणार आहे नगरपालिकेचं. नक्कीच सुधाकर दादा एक अत्यंत मिलनसार आणि अजातशत्रू असे व्यक्तिमत्व होते. विविध जाती धर्माच्या व्यक्तींमध्ये त्यांचा एक व्यवस्थित संपर्क होता आणि ते मनमिळावू असल्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक त्यांना आपला मित्र, आपला भाऊ, आपल्या कुटुंबातील एक घटक मानत होते. शुभम, वडिलांच्या आईच्या अकाली जाण्यामुळं आज कदाचित तुम्हाला राजकारणामध्ये यावं लागलं. समाजसेवेचा जो वारसा आहे पुढे न्यावाच लागेल. शो मस्ट गो ऑन. जी परंपरा आहे वडिलांची ती तर पुरी करावीच लागेल. पण तुम्ही तरुण आहात आणि जी तरुणाई आहे, आजचे तरुण वरणगाव शहरातले जे तरुण आहेत, जे जनरेशन झेड, जेन झी ज्यांना आपण म्हटलं जातं, तर ज्यांच्या खूप अपेक्षा आहेत तुमच्याकडून. तुम्हीही तरुण आहात, तुम्ही तरुणांच्या मनातलं जाणतात आणि तरुण तुमच्या मनातील जाणतात. त्यामुळे तरुणांची एकच अपेक्षा आहे, त्यांना हवा आहे रोजगार. तो आम्ही उपलब्ध करून देऊ त्यांना. म्हणजे काही MIDC वगैरे कधी आली ते अजून काही कंपनी वगैरे टाकायच्या रक्षाताई, संजीव, गिरीमाजन भाऊ त्यांच्या ह्याच्यातून काही कंपन्या वगैरे आल्या त्या आम्ही प्रयत्न करू. अतुलदादा झांबरे आहेत किंवा आपल्या श्यामलताई झांबरे आहेत, ते लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी उभे राहिलेले आहेत. तर एक त्यांचं नेतृत्व म्हणून तुम्ही कसं पाहतात? श्यामलताई असतील, अतुलदादा असतील, यांचं एक तरुणाईला मार्गदर्शन आहे, सुखदुःखाचे साथी आहेत. ज्यावेळी हा असा प्रसंग घडला त्यावेळी सर्व पप्पांचे एकदम क्लोज आणि प्रशांतदादा पण होते. ते आधीपासूनच सोबत राहायचे आणि नेतृत्व म्हणजे एकदम चांगलं नेतृत्व आहे. त्यांनी श्यामल काकूंनी दूध संघ खूप 2 टर्म हे केलं. म्हणजे सामाजिक सेवा आणि संघटन कौशल्य जे आहे श्यामलताईंमध्ये ते खूप दूध संघाच्या माध्यमातून ते आलेलं आहे. सामाजिक सेवेमध्ये पण खूप छान आहे. एक सक्षम महिला म्हणून, आत्मनिर्भर महिला म्हणून, मोदीजींच्या स्वप्नातील एक स्वयंसक्षम, स्वयंसिद्धा म्हणून आपण श्यामलताई यांच्याकडे पाहत असतो. आणि तुमचे कौटुंबिक संबंध आहेत. यदा कदाचित तुम्ही दोघं जिंकून आलात तर कशा पद्धतीनं तुम्ही आपल्या वरणगावची सेवा कराल? दोघी आहेत समजा, त्यांचं मार्गदर्शन आहे आणि त्यांचं ताईंचं होश आणि तुमचा जोश या दोघांची सांगड घालण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न कराल ही आशा आहे. आणि आज आपण शुभम यांच्याशी भेटलो, त्यांच्या घरी आलो आणि घरी आल्यावर आमच्यासुद्धा बालपणाच्या आठवणी किंवा सुधाकर दादा आणि वहिनीसाहेब यांच्यासोबत असलेल्या अनेक आठवणींना आज उजाळा मिळालेला आहे. ते दुःखी प्रसंग, कटू प्रसंग, त्या आठवणी मागे सारायचा प्रयत्न करीत आहोत. शक्य तर नाही आहे, जवळपास अशक्य है कि तुम्हें भूल जाना मुमकिन नहीं है और तुम याद ना आए ऐसा कोई दिन नहीं है. आईवडिलांची आठवण सतत येत आहे शुभम यांना, आम्हालाही सर्वांना येत आहे. मी ज्या दिवशी फॉर्म भरायला गेलो त्या दिवशी पण खूप आठवण आली. आज पण तसंच, म्हणजे प्रत्येक पावलाला आठवण येते. ज्या दिवशी आम्ही फॉर्म भरायला गेले त्या दिवशी पण घराच्या बाहेर पाऊल ठेवताच की पप्पा मम्मीची आठवण आली.
निशब्द होत आहोत आम्ही, स्तब्ध होत आहोत आम्ही. भावनांचा बांध हा फुटलेला आहे आणि आईवडिलांची जी माया आहे जगात त्याला कुठला पर्याय नाही. माझ्या आईवडिलांचं एक स्वप्न होतं, वरणगावला स्मार्ट सिटी म्हणून बदलायचं आणि राज्यात पहिल्या 10 आदर्श नगर परिषदमधून स्थान मिळवून द्यायचं. ते मी पूर्ण करणार आहे. त्यामुळे मी त्यांचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी सेवेची वाट हे करतो. शब्द अपुरे पडत आहेत, शब्द कमी पडत आहेत, पण शेवटी भावना महत्त्वाच्या. भावनांचा महापूर आहे, आपण समजू शकतो, कारण आपण सर्व एकाच कुटुंबातील घटक आहोत. शुभम यांच्या पाठीशी आपण आहोत, त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी आपण सर्व आहोत. जो एक दुःखाचा डोंगर जवळपास 1.25 वर्षापूर्वी कोसळलेला होता, त्यामधून आजही जावडे कुटुंबीय सावरलेले नाहीत. प्रभू त्यांना ते सावरण्याची शक्ती देवोत. आणि आईवडिलांची इच्छापूर्ती करण्याची जी इच्छा शुभम यांनी बोलून दाखवलेली आहे, नक्कीच ईश्वर त्यांच्या पाठीशी आहेत आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतील, आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करतील अशी आशा आपण करूया, प्रार्थना करूया. आणि आईवडिलांचे जे सेवा कार्य उर्वरित असतील, बाकी असतील, ते पूर्ण करण्याची शक्ती त्यांना भेटो हे सांगत आपण त्यांना निवडणुकीच्या शुभेच्छा देत आहोत. आपण सर्वांपासून रजा घेत आहोत, आम्हाला रजा द्यावी. आणि इंडिया 365 लाईव्ह या वृत्तवाहिनीला आपण सर्वांनी नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांसोबत, नातेवाईकांसोबत ही व्हिडिओ शेअर करा आणि आम्हाला पुन्हा एकदा सेवेची संधी द्या. धन्यवाद. इंडिया 365 लाईव्हसाठी अयाज मोहसिन, वरणगाव येथून, वरणगावकर.